नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून नागभीड येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक दमदार वातावरणात पार पडली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूतीचा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला। नागभीड येथे झालेल्या या बैठकीला विदर्भ संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आणि चिमूर गडचिरोली लोकसभा संपर्क प्रमुख जगदीश गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती। तर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत नागभीड व चिमूर विधानसभा क्षेत्रातील संघटन बांधणीचा सखोल आढावा घेण्यात आला। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळापर्यंत मजबूत संघटना उभी करण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान नागभीड तालुका प्रमुख गिरीश नवघडे यांनी शेतकऱ्यांचा ज्वलंत मुद्दा उपस्थित करत तब्बल 1200 ते 1400 शेतकऱ्यांचे धान बिलिंग अद्याप प्रलंबित असल्याचे सांगत धान खरेदी केंद्राची मर्यादा वाढवण्याची मागणी शासनाकडे केली। या बैठकीत महिला जिल्हा प्रमुख भारती राखडे, युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। एकूणच नागभीडमधील या बैठकीतून शिवसेना शिंदे गट आता चंद्रपूर जिल्ह्यात अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने निवडणूक रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। लोकनाळ न्यूज, नागभीड।